नमस्कार, जय हिंद सर्वांना. मित्रांनो, ज्या सावत्र आयांना मुलं बाळ नसतील परंतु तिला तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोचे पोरं जर तिला तर त्रास देत असेल, तिच्यावर अन्याय अत्याचार करत असेल आणि तिला जर म्हणत असतील का तुला माझ्या बापाच्या संपत्तीत काहीच मिळणार नाही, ही संपत्ती सगळी आमची आहे, म्हणून त्या हरामखोरांना मला एक सांगायचं आहे की तुमच्या बापालाही चुकलं नाही 2 लग्न करायला, तर तुम्हालाही चुकणार नाही तिला तुमच्या बापाच्या संपत्तीत निम्मा हिस्सा द्यायला. हे तुम्ही ध्यानात ठेवा. हरामखोरांनो, ती 4 चौघांमध्ये लग्न करून आलेली तुमच्या बापाची हक्काची पहिली बायको आहे, दुसरी बायको नाही, माळ घालून आलेली नाही, हे तुम्ही विसरू नका. म्हणून सावत्र आईशी अन्याय करू नका किंवा तिला त्रास देऊ नका. तिला मुलं बाळ नसले बी ना तर ती निम्म्या हिस्साची वाटेकरू आहे आणि ती निम्मा हिस्सा घेऊ बी शकते जर तुम्ही तिला त्रास दिला. आणि तिला जो सांभाळील ती संपत्ती ती त्याला दान करेल किंवा त्याला देईल किंवा अनाथ आश्रमाला दान करू शकते, हे तुम्ही विसरू नका. म्हणून झोपलेल्या सापाला जसं जाग केलं तर तो ढसतो, तसं जर तुम्ही जर सावत्र आईशी अन्याय केला ना तर ती तुम्हाला बिना ढसल्याची सोडणार नाही, ढसणारच. आणि हे हरामखोर असे कोण करता माहिती का अन्याय? फक्त लालची संपत्तीचे कुत्रे, संपत्तीचे लालची कुत्रेच असे सावत्र आईशी अन्याय करता, कारण त्यांना सर्व संपत्ती आपल्याला पाहिजे, तिला नको. म्हणून असे लालची कुत्रे काय करता माहिती का? तिची वारस नोंद, बाप मेल्यानंतर वारस नोंदीला सुद्धा नाव लावत नाही, तिला अंधारात ठेवतात. परंतु तुम्हाला माहित नाही ती कायद्याने जर गेली तर तिचं वारस नोंद सुद्धा होणार आणि निम्मा हिस्सा सुद्धा तिला भेटणार, हे तुम्ही विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, असे हरामखोरच आपल्या स्टेटसला देवाचे फोटो ठेवतात. अरे तुमचं मनच काळ आहे हरामखोरांनो, आणि तुम्ही देवाचा फोटो स्टेटस ठेवल्यानं काय तुम्हाला देव पावणार आहे का? पहिले तुम्ही पुण्य करायचं शिका, पुण्य करायचं, चांगलं वागायचं शिका, तुमचं मन चांगलं राहू द्या, तर तुम्हाला देव बिना स्टेटस ठेवता सुद्धा प्रसन्न होईल आणि तुम्हाला पावेल. खरंय की खोटंय हे तुम्ही सांगा मित्रांनो. म्हणून सावत्र आईशी अन्याय कोणीच करू नका. व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करा. जय हिंद.